नमस्कार मंडळी, स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण हिरवे मुगाची आगळी वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत। खाण्यासाठी पौष्टिक, बहुगुणी आणि आपल्या तब्येतीसाठी पण उत्तम अशी घेऊन आलो आहोत। त्यासाठी आपण हिरवे मूग घेतलेत, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ एवढ्याच साहित्यात करणार आहोत, पण चवीला एकदम भन्नाट लागणार आहे। मी रात्रीच भिजत घातले होते व स्वच्छ धुवून घेतले आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत। मूग हे खूप पौष्टिक आहेत, खायला पचायला पण खूप हलके आणि त्याच्यापासून प्रोटीन पण भरपूर प्रमाणात मिळते। त्यासाठी आपण सर्वप्रथम त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी करणार आहोत। आपण खोबरं घेतले भाजून, त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिरे टाकले आहेत आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे। हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे करून घ्यायचे। चटणी तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, पण माझ्याकडे खोबरं होतं म्हणून मी खोबऱ्याची बनवली। हे बघा, अशा प्रकारे आपण खोबऱ्याची चटणी बनवली आहे। त्याला आपण आता छानशी फोडणी देणार आहोत। जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग घालून आपण त्याला फोडणी देणार आहोत। चव एवढी छान लागते खोबऱ्याच्या चटणीची। ओलं खोबरं होतं माझ्याकडे, पण मी ते भाजून ठेवलं होतं कारण उपयोगाला यावं म्हणून। हे बघा, किती सुंदर झाली आहे। चवीला तर खूप सुंदर लागते। अशा प्रकारे आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी करीत आहोत। त्यानंतर आपण हिरवे मूग मिक्सरला बारीक करणार आहोत। सर्वप्रथम आपण जिरे टाकले, चवीपुरतं मीठ टाकलं, त्यानंतर आपण लसूणाच्या पाकळ्या टाकणार आहोत आणि मूग जे आपण भिजवून घेतले होते हिरवे, ते आपण अशा प्रकारे टाकणार आहोत। हिरवे मूग खायसाठी खूप छान असतात, त्याची चव पण खूप छान लागते। आगळी वेगळी रेसिपी आहे बघा, करून बघा तुम्ही। तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये उत्तर द्या। त्यानंतर आपण थोडासा, माझ्याकडे सुकलेला कढीपत्ता होता तो आपण टाकला आहे। तुमच्याकडे जर ओला असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता। हे बघा, अशा प्रकारे आपण त्याची पेस्ट बनवून घेतली आहे। त्यानंतर माझ्याकडे जे खोबरं होतं शिल्लक राहिलेलं, ते पण त्यामध्ये टाकणार आहोत। खोबऱ्याने खूप छान चव लागते, वेगळीच टेस्ट येते। सर्व साहित्य आपण अशा प्रकारे बारीक करून घेतलं आहे आणि ते आपण ढवळून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे आपण करून घेतले। माझं एक राहिलं होतं, त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची राहिली होती, विसरली मी टाकायची। नंतर आठवण आली सगळं बारीक केल्यानंतर। त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या असं बारीक करून थोडंसं पाणी मग हे त्यामध्ये टाकलं। तुम्हाला ह्या रेसिपीबरोबर तुम्हाला काहीही दुसरं तोंडी लावलं नसलं तरी चालेल, अशी पण ती रेसिपी खूप भन्नाट लागते। आता तुमच्या लक्षातच आलं असेल मी काय करणार आहे। मुगाचे डोसे। प्रथम आपण पॅनला तेल लावून घेणार आहोत, गरम करून घेणार आहोत। सुरुवातीला पूर्ण गरम करून घ्यायचा आणि नंतर पसरवताना मंद गॅस ठेवायचा आहे, मध्यम गॅसवर। हे बघा, अशा प्रकारे आपण पीठ ओतणार आहोत आणि व्यवस्थित ते आपण पसरून घेणार आहोत। खूप सुंदर लागते मुगाचे डोसे। चव तर एवढी भन्नाट लागते, करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली रेसिपी। अशा प्रकारे आपण सर्व तव्यावर पसरून घेणार आहोत। बघा, किती सुंदर झाले, पसरते पण सहज। त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत, म्हणजे एका बाजूने जरी शेकलं तरी छान लागेल, पण मी दोन्ही बाजूनी ते शेकून घेणार आहे, म्हणजे खूप छान चव लागते। हे बघा, सहज निघते। पलटी करून घेतले, बघा किती सुंदर दिसते। दिसायलाच नाही सुंदर, खायला पण खूप अप्रतिम चव लागते। आमच्याकडे नेहमी नाश्त्यासाठी हा पदार्थ आम्ही करतो। नाश्ता नाही, तुम्ही जेवणासाठी पण करू शकता। बघा किती सुंदर झालेत।
मुगाचे डोसे चटणीबरोबर खाऊ शकता. तुम्हाला जर असेच खायचे असेल तर असे पण खूप सुंदर लागतात. माझी रेसिपी आपल्याला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून तुम्हाला पुढची रेसिपी बघायला मिळेल. आणि लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. बघा बघा किती सुंदर झालं आहे मुगाचा डोसा. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.